आश्रम शाळेतलं जेवण राजो लेकराले पचलं नाही आणि त्यातल्या त्यात बिजू धावडी या ठिकाणी जवळपास 70 लेकराईले म्हणते अन्नातून विषबाधा झाली. हा तितंबा तुम्ही पाहिला तर पी ओ साहेब सिद्धार्थ शुक्ल साहेब घटनास्थळी जे आपल्या दवाखान्यात लेकरं आणले की नाही त्या ठिकाणी लेकराईच्या चौकशीसाठी आले आहेत. अरे बापरे, काय राजो, आदिवासी जे लेकरं आहेत याचे जेवणातून विषबाधा झाल्याच्यानं त्याला कोणाला उलट्या, कोणाला संडास याच्यानं लेकरं वज्जर हैराण झाले. तर त्याला धारणी या ठिकाणी आणलं असून त्याच्यावर उपचार चालत. पहा बरं राजेहो, लहान लहान लेकरं आहेत. या ठिकाणी सन्मान्य माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर हे बी सकूनच आले म्हटलं आणि त्यानं त्या लेकराची एकूण चौकशी केली आहे. लेकराला नेमका विषबाधा नेमका काय होऊन राहिला, कारण कसं आहे सध्या सेंट्रल किचनमधून ज्या त्या ठिकाणी जवळपास 9 ठिकाणच्या लेकराईले 9 ठिकाणच्या आश्रमशाळेले जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. पण त्यात त्या लेकराच्या तब्येता खराब झाल्याच्यानं प्रशासन वज्जर हादरलं ना भाऊ, तुम्हाला काय सांगू मी. आणि पालक वर्ग जर म्हणसाल तर दवाखान्याच्या घरी एवढा मोठा जमा झालता भाऊ की त्याला काय करून काय नाही असं सुचून नाही राहिलं. एक तर शासनाच्या माध्यमातून हा सारा कार्यक्रम चालू आहे, पण कसं आहे साऱ्यात पहिले लेकराच्या आरोग्याचा विषय करावा लागते आपल्याला. तर धारणीच्या रुग्णालयात त्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासन सेवेच्या माध्यमातून आणि केवलरामजी काळे याच्या माध्यमातून म्हटलं ते सांगितलं केवलराम काळे साहेबानं की एकाही लेकराले उपचारात कोणतीच हयगय करू नका. आणि केवलराम काळे साहेब या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत होते. लेकरं जर वज्जर उलट्या, संडास, मैमय, तर या ठिकाणी सर्व प्रशासन जे आहे की नाही हे जागृत झालं असून प्रत्येक लेकराची एकूण आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी ठेवणं चालू आहे. तर तुम्ही जर सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहत असाल तर यशवंतराव काळे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानं सांगितलं आणि सकोनपासून ते या ठिकाणी दाखल झाले आणि प्रत्येक लेकराच्या आरोग्याच्या चौकशीसाठी ते सध्या धारणी आणि बाकीच्या ठिकाणी जे उपजिल्हा रुग्णालय आहेत आपले प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी त्याच्यासाठी सध्या हजर असून एकूण या साऱ्या गोष्टीबद्दल काय माहीत लेकराला नेमकं विषबाधा अन्नातून कोण्या पद्धती झाली. तर याबद्दल आम्ही जे आहेत यशवंतराव काळे याच्यासोबत फोनवर संभाषण केलं आहे. ते नेमकं काय ते आपण ऐकू. हा सर, नमस्कार. गावरान मधून प्रवीण ताडे बोलत आहे. एकूण आपण जर काल बघितलं चितंब्यामध्ये काही 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. आम्हाला असं माहित आहे की बिजू धावडी आणि सावलीखेडा या ठिकाणी एकूण काही विद्यार्थी जे आहेत हे त्या ठिकाणी आले आहेत. खरी गोष्ट आहे काय? बरं, एकूण आपलं कोण्या पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि कोण्या पद्धतीचं त्या ठिकाणचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना हे चालू आहे? सध्या काही विद्यार्थी बिजू धावडीचे आहे, काही सावली खेळायचे आहे. सावली खेळायचे विद्यार्थी आपण इथं पाठवलेलं आहे सादरावाडीला. बाकी जे पेशंट्स आहे हे इथं आहे धारणीला आहे ना? हो. बरं सर, हे जे सेंट्रल किचन बद्दल त्या ठिकाणी खूप लोकांच्या म्हणजे काही तक्रारी येत आहेत. तुमचं त्याच्यावर वरिष्ठांसोबत काही बोलणं झालं आहे काय? हो, आज मंत्री महोदय आले ते. त्यांना बाकी संघटनेच्या लोकांनी पण निवेदन दिलं आणि मग आमदार साहेबांनी पण त्या सेंट्रल किचनला विरोध केला होता. सगळ्यांचं म्हणणं आहे की ते सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे. बरं. हो. बरं सर, हे जे एकूण आहे आपलं सेंट्रल किचन मधल्या जे खाद्य आहे त्याच्यासोबतच हा तितंबा होत आहे काय? हो, आता ते टेस्टिंगसाठी पाठवलेलं आहे सॅम्पल्स. तसं पाहायला गेलं तर फूड पॉयझनच म्हणू शकतो आपण. बरं सर, आपण जे त्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना विषबाधा झाली आहे त्यांच्या पालकांसोबत कोणता संवाद साधला आहे? त्यांच्या पालकासोबत साधलं ना तर आता त्यांना आपण जे काही मदत लागत आहे ते आपण मदत करत आहोत त्यांना. आणि मला एक सांगा सर, त्यातले काही जे विद्यार्थी आहेत हे अचलपूर किंवा अमरावती या ठिकाणी आपले जे आहेत रेफर केले आहेत काय? नाही. आणि एकूण कोणत्या प्रकारचे लक्षणं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहेत? काही नाही, पोटदुखी आहे आणि कोणाकोणाला उलटी होत आहे. सध्या पोझिशन स्टेबल आहे. हॅलो.
तर हे आहेत सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव काळे यांनी आपल्यासोबत संवाद साधला आहे.